इन्स्पेक्टर सृजा जोशी, पुन्हा एकदा विचार करा. मला तुमच्या वाकड्यात शिरायचं नाही. तुम्ही सुद्धा माझ्या वाकड्यात शिरू नका. त्रास होईल तुम्हाला. बघूया ना कुणाला किती त्रास होतोय ते. घोडा मैदान फार लांब नाहीये आता. माझ्या भावाच्या बदल्यात तुम्ही मागाल ती प्रत्येक गोष्ट मी देऊ शकतो. आशुतोष बाविस्कर देऊ शकता. तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सोयीने बदलून घेता मिस्टर रघुनाथ. म्हणजे तुम्ही इतके तत्वनिष्ठ नैतिकतेची चाड बाळगणारे आणि तुम्हीच जेव्हा चुकीच्या बाजूने उभे राहता तेव्हा युवराज भाऊ आहे माझा, म्हणून त्याला गुन्हे करत सुटण्याचा परवाना नाही मिळाला. घे चहा. आणि तुला? नाही अगं, मला नको आहे. 2-3 दिवस झोप नाही झालेली धड. विचार, डोकं भणभणलंय नुसतं. ॲसिडिटी झाल्यासारखं होतंय. म्हणजे जेलुसिल घेतली, थंड दूध घेतलं, पण काही फरक नाही. म्हटलं 2-3 दिवस जरा चहा कमीच करावा, बघूया काही फरक पडतो का. वहिनी, दादाचं खूप टेन्शन घेतलंयस ना? तू नाही घेतलंयस. दादा म्हणजे दुवा आहेत आपल्यातला. ते डिस्टर्ब असलं की त्रास होणारच ना. त्यातून तो युवराज, त्या रघुनाथरावांचा भाऊ, सगळंच कठीण आहे. या सगळ्यामध्ये अभयची खूप उडाताण होत असेल ना? त्यांच्याकडचं कर्जही फिटलं नाही आपलं अजून. आणि त्यात हे सगळं. म्हणजे तुम्ही तर काय ठरवलंय? काय ठरवणार? म्हणजे आम्हाला दोघांनाही दादांची बाजू पटते. त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार होता मी. आणि मला असं वाटतं ना दीपिका, की प्रश्न त्या युवराजला शिक्षा होण्याचाच नाही आहे, पण जो जीवानिशी गेला त्याला न्याय मिळायलाच हवा ना. आणि आपला हेतू स्वच्छ आहे, त्यामुळे आपण अपराधीपणाची भावना घेऊन जगण्यात काहीच अर्थ नाही. पण वहिनी, मी काय म्हणते की रघुनाथरावांशी वाईटपणा घेण्यापेक्षा तुम्ही दोघं त्यांच्याशी बोलत का नाही? त्यांना समजावा. नाही म्हणजे तसे ते सेन्सिबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना काही सांगितलं तर ते नक्कीच ऐकतील. एवढं सोपं नाही आहे ते. काल रात्री यांना फोन आला होता रघुनाथरावांचा. त्यावेळेला जे काही ते बोललेत ना, त्यावरून तरी सगळं एवढं सोपं नाही आहे. वहिनी, मी त्यांच्याशी बोलून बघू का? नको दीपिका. जोपर्यंत आमच्या आवाक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करूच आम्ही. ज्यावेळेला हाताबाहेर जाईल तेव्हा सांगेन मी तुला. खरंच. ठीक आहे. घे चहा, थंड होईल. मी येतेच. हो.
मिस सृजा जोशी, तुम्हाला काही अधिकार नाही त्याला उगाच मारण्याचा. मी तुमच्याबद्दल तक्रार करू शकतो. जा करा ना, करा. पण माझ्याकडे एक नाही 100 कारण आहेत. एक तर हे अटक वॉरंट, दुसरं म्हणजे पोलिसी कामकाजात आणलेला अडथळा, आणि तिसरं म्हणजे ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरला वापरलेले अपशब्द. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हातचा मार खाताना तुम्ही त्याला पाहावं अशी माझी मनापासून इच्छा होती, आणि ती मी पूर्ण केली. दादा, तू नुसतं असं बघत का उभा आहेस? ते नुसते उभे आहेत ना, यातच त्यांचं भलं आहे. मी येणार नाही. चल. मी सोडा मला. मी येणार नाही. तू काय तुझ्या 7 पिढ्या येतील. चल. माझ्या लाईफमध्ये कधी असा दिवस येईल असं चुकूनही वाटलं नव्हतं. साक्षात रघुनाथ पंडितचा धाकटा भाऊ आणि जेलमध्ये. खरं तर दादाच्या पायाशी ही सगळी सिस्टीम असते, पण या सिस्टीम मधला सृजा जोशी नावाचा एक लहानसा दुवा सुटला आणि नेमका तोच मला भोवला. आजपर्यंत माझ्या गाडीच्या पुढ्यात किती जण आले आणि किती जण गेले, मी त्याची पर्वा कधीच नाही केली. पण आज मात्र विचार करणं भाग पडतंय. फॉर द फर्स्ट टाइम समवन हॅज क्रॉस्ड माय पाथ. आता या जेलमध्ये आणखी किती दिवस काढावे लागतात कोणास ठाऊक. अर्थात दादा गप्प बसणार नाहीच आहे. तो काहीही करून आजचा सूर्य मावळाच्या आत मला इथून नक्कीच बाहेर काढेल. कारण दादा माझ्याशिवाय राहूच शकत नाही. आजपर्यंत त्याने कित्येक वेळा माझ्यासाठी स्वतःच्या तत्वांना बाजूला ठेवलंय, आणि याही वेळी तो माझ्यासाठी तेच करेल याविषयी शंका नाही. गुड मॉर्निंग सर. मी ॲडव्होकेट यादव. रघुनाथ सरांनीच मला तुमच्याकडे पाठवलं. तुमच्या केसबद्दल मी अभ्यास केला आणि जामिनाचे कागदपत्रही तयार केले आहेत. येत्या 2 तासाच्या तुम्ही तुरुंगाच्या बाहेर असाल एवढं नक्की. रघुनाथराव आमच्यावर नाराज असणं अत्यंत स्वाभाविक आहे. नाही, पण माझी खात्री आहे जेव्हा ते माझी आणि यांची भूमिका समजून घेतील ना, तेव्हा त्यांची नाराजी नक्कीच संपून जाईल. आणि त्यातूनही आम्हाला यश नाहीच आलं तर दीपिका बोलणारच आहे त्यांच्याशी. त्यामुळे हा तिढा सुटायला काहीच हरकत नाही. आणखी एका पद्धतीने प्रयत्न करता येईल. रघुनाथरावांकडनं यांनी घेतलेले 5 लाख रुपये व्याजासकट परत केले तर
उपकारांचं ओझं संपलं की आपल्या बोलण्याला पण वजन येईल. आणि मग कदाचित तेव्हा रघुनाथरावांना ते चुकतायत हे समजावून सांगणं सुद्धा सोपं जाईल. पेपर्स क्लिअर आहेत. अधिकारींसारखा माणूस जोपर्यंत माझ्याकडे साक्षीदार म्हणून आहे तोपर्यंत याचा विचार सुद्धा करू नकोस. ट्राय युअर बेस्ट मिस. तुम्ही जर मला कोर्टाच्या थ्रू शिक्षा देऊ शकलात ना तर आय बी अ व्हेरी हॅपी पर्सन. सॉरी, दॅट्स नॉट गोइंग टू हॅपन. मला वाटतं हे येणारा काळ ठरवेल. काळाच्या भरोश्यावर जगणारी माणसं कमजोर असतात. जे काय झालं त्यात तुमचं नुकसान झालं नाही, तुमचं नशीब समजा आणि गप्पा बसा. दॅट विल बी गुड फॉर यू. टेक केअर. थँक्स मिस्टर. पेपर्स तर सगळे आहेत, बघूया काय करायचं ते. कस्तुरी, सृजा, तू ही फाईल सबमिट कर, मी आले. कुठे चालली आहेस एवढी उन्हातानात? चालले नाही येते. समीरा सानंदीला शाळेत सोडायला गेले होते. अच्छा. अगं त्यांच्या शाळेत आज काहीतरी पर्यावरण दिन होता म्हणून ते 3-4 रोपटी घेऊन जायची होती. ती रोपटी, त्या बॅगा, कस्तुरी काकूला पण घेऊन गेले. तू कुठे चाललेस? अगं मी तुमच्याचकडे येत होते. दादांना भेटायचं होतं, त्यांच्याचकडे काम होतं थोडं. दादा आले घरी परत का सोसायटीतच राहत आहेत अजून? सोसायटीमध्येच आहेत अजून. त्या मुलाचं निस्तरेपर्यंत ते काही येणार नाही घरी परत. काय झालं का त्या युवराजचं, काही बोलला का तो? नाही ग अजून. आणि ही माणसं ना पक्की निर्ढावलेली असतात. त्यांच्याकडून एखाद्या गोष्टीचा कबुली जबाब घ्यायचा ना म्हणजे कर्म कठीण असतं. आणि त्यातून तर आज काय? आज सकाळी त्याचे वकील आले होते. जामिनावर सोडवून घेऊन गेले त्याला. म्हणजे तो तू काळजी करू नकोस. याचा अर्थ लगेच तो आपल्या हातातून सुटला असं नाही होत. जोपर्यंत दादा त्यांच्या साक्ष देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत ना तोपर्यंत तरी तो आपल्या तावडीतून सुटणार नाही. ठीक आहे? घरी येतेस? नाही आत्ता नको अगं, बरीच काम आहे. आणि तू जरा स्वतःची काळजी घे. अशी उन्हातानात फिरू नकोस, नाही तर बाधेल नंतर. घेईन मी काळजी. येऊ?
हां आलोक, अरे नाही मगाशी फोन केला होता मी तुला. हो युवराज जामिनावर सुटला तेच सांगायचं होतं. येस. जस्ट स्टॉप इट. काय प्रकार आहे हा? परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही आत कसे काय आलात? Just leave. गरिबांची घरं उद्ध्वस्त करत असताना त्यांची परवानगी घेतोस का रे तो? माझं नाव आलोक आचार्य. नीट लक्षात ठेव हे नाव. भूतासारखा तुझ्या मानगुटीवर बसून राहणार आहे जोपर्यंत तुला फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत. जस्ट स्टॉप दॅट शिट. काय प्रकार आहे हा? तुम्ही माझ्याच घरात घुसून मला तुम्ही धमकी देताय. काय संबंध तुमचा माझा? आशुतोष बाविस्कर माझा भाऊ होता. हो. ओके ओके. पण झालं ते संपलं. मला वाटतं पोलीस माझ्या घरी आले होते. त्यांनी मला अटक वगैरे करण्याचा फार्स केला. दुसऱ्या दिवशी मला जामीन मिळाला आणि नंतर मी सुटलो. मला वाटतं त्यांनी ती फाईल पण बंद करून टाकली. जामीन म्हणजे सुटका नसते युवराज. प्रॉब्लेम काय माहिती? आलोक आणि सृजा राहू केतूसारखे तुझ्या पाठीशी लागले. सोडणार नाहीत तुला. अन्यायाची आणि अन्याय करणाऱ्यांची आम्हाला दोघांनाही ॲलर्जी आहे. इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. तू आता हे जे काही बोललास ना त्यात खरं किती आहे खोटं किती आहे हे माहीत नाही मला. पण तुझ्या हिमतीची दाद द्यायची इच्छा होते मला. व्हेरी नाईस. बट यू नो समथिंग, स्टे इन युअर ओन शूज. दॅट वुड बी गुड फॉर यू. ह्या बंगल्यापर्यंत पोचता पोचता लोकांची हयात निघून जाते. त्या मानाने बराच लवकर पोचलास तू. त्याच वेगाने तुझ्या गळ्यापर्यंत पोहोचणार आहे मी. तुला काय वाटलं तुझी फाईल मी सहजासहजी बंद होऊ देईल? मला दाखवून द्यायचं आहे तुमच्या पैशापेक्षा आमची इच्छाशक्ती कधीही जास्त इन्फ्लुएन्शियल असते. तुमचं बोलून झालं असेल तर निघा आता. रघुनाथ. राईट. माझा भाऊ तुमचं नाव लक्षात ठेवेलच, पण माझं नाव तुम्ही विसरू नका. तुमच्या वयाचा मान राखून विनंती करतोय, नका आपल्या भावाला पाठीशी घालू. त्यांनी चूक केली आहे, त्याला शिक्षा भोगू दे. खूप लहान आहात तुम्ही अजून, आणि लहानांनी मोठ्यांना शिकवण्याची पद्धत नाही आहे आपल्यात. मीही नीतिमूल्यांचा आदर करणारा माणूस आहे, पण माझ्या भावाच्या बाबतीत मात्र निघा तुम्ही. आणि हो, तुमच्या भविष्यावर भवितव्यावरच बेतेल इतकी समाजसेवा करत जाऊ नका. खरंच लहान आहे मी तुमच्यासमोर सगळ्याच बाबतीत. पण एक शब्द देतो, शेवटपर्यंत पुरून उरेल.